तर सैनिक टाकळी गाव हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हे हे गाव असं आहे की प्रत्येक कुटुंबात दोन दोन तीन तीन माजी सैनिक आहेत, विद्यमान सैनिक आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गावांची संख्या फार कमी आहे. आणि या सगळ्या माजी सैनिकांची आज एकच इच्छा आहे की गावामध्ये जे काही गायरान आहे ते गायरान औद्योगिक वसाहतीसाठी न वापरता त्याचा वापर सगळ्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. विशेषतः माजी सैनिकांच्यासाठी काही ना काही सरकारी केंद्र, विद्या केंद्र किंवा एखादा क्रीडा संकुल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यापीठ अशासारखं काहीतरी व्हावं, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम या गावानं केलेलं आहे. एक दोन नव्हे तर 17-18 शहीद जवान या गावात झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एका गावात 18 शहीद झालेले उदाहरण दुसरं नाही आहे. मग या गावातल्या माजी सैनिकांची जी इच्छा आहे ती काही चुकीची नाही आहे. आणि मुळामध्ये खरोखरच शिरोळ तालुक्याला MIDC ची आवश्यकता आहे का हे पण तपासून बघणं गरजेचं आहे. कारण एक दोन नव्हे तर शिरोळ तालुक्यामध्ये सहकारी तत्वावरच्या 7 औद्योगिक सहकारी संस्था आहेत. 7 जिल्ह्यात आहेत, त्याच्यापेक्षा जास्त सहकारी संस्था आणि सगळ्या औद्योगिक सहकारी संस्था आहेत. जयसिंगपूरला 2 आहेत, नांदणीला 2 आहेत, यड्रावला 1 आहे, शिरोळला 1 आहे, लाटेला 1 आहे, कुरुंदवाडला आहे आणि म्हणून उदगावला आहे. आणि म्हणून खरोखर याची गरज आहे का तर याची गरज नाही आहे. मुळात शिरोळ तालुक्याचं क्षेत्रफळ किती, गावांची संख्या 57, 7 औद्योगिक सहकारी संस्था आहेत. आणि मग असं असताना ह्या गायरांमध्ये MIDC करायचं हा अट्टहास कुणाचा आहे? याचं कारण गायरान अगदी कवडीमोल किमतीनं, मला वाटतं 3-4 कोटी रुपये, 3.5 कोटीमध्ये 3,65,00,000 गायरान घ्यायचं MIDCनं, 1.25 एकर त्याच्यामध्ये प्लॉटिंग करायचं, वेगवेगळ्या सहकारी संस्था काढायच्या आणि त्या संस्थेला घ्यायचं. म्हणजे एक प्रकारे गायरान हडप करण्याचा डाव काही लोकांचा याच्या पाठीमागे आहे. आणि त्यासाठी या सगळ्या गावाला विटी धरलं जातं. एका बाजूला म्हणायचं की सीमेवर आमचे जवान शहीद होतात पण आमचं रक्षण करतात असं बोलायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्या जवानांचा अधिकार हिणावून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुरुंदवाडच्या दक्षिणेला असणारी ही जी 15-16 जी गावं आहेत, या गावांना पुराचा मोठा वेढा पडतो. आणि तो वेढा पडला कारण एका बाजूनं कृष्णा असते, दुसऱ्या बाजूनं दूधगंगा असते आणि या 2 नद्यांच्या मध्ये ही गावं सापडतात. आणि त्यावेळी त्यांना जीव वाचवण्यासाठी या टाकळी गावाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. ह्या 10-12 गावातल्या लोकांना याच माळावर येऊन थांबावं लागतं. आणि मग समजा इथं जर का औद्योगिक वसाहत झाली तर जीव वाचवण्यासाठी हे ह्या 10-12 गावातले लोक जाणार कुठं? कारण महाराष्ट्र सरकारमध्ये एवढी हिंमत नाही की आलमट्टीची पातळी कमी करा आणि पुरापासून शिरोळ तालुक्याला वाचवा. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती असताना या औद्योगिक वसाहतीची काही एक गरज नाही, कुणीही मागणी केलेली नाही. कारण शिरोळ तालुक्यातल्या लोकांना काही उद्योगधंदे करायचे असतील तर ते ॲग्रिकल्चर लँड खरेदी करतात, त्याचा इंडस्ट्रियल वापर करतात आणि आपला उद्योग करतात. हेच कल्चर शिरोळ तालुक्यामध्ये. जर एकत्रित करायचं असेल तर क्लस्टर करतात, एकत्रित सहकारी संस्था स्थापन करतात आणि जमीन विकत घेऊन आणि त्याच्यावरती करतात. आणि 7 सहकारी संस्था अशाच पद्धतीनं कार्यरत आहेत. त्यामुळं या नव्या MIDC ची गरज नाही. जिथं गरज आहे अविकसित भागात तिथं करा जावा, पण इथं शिरोळ तालुक्यामध्ये गरज नाही आहे.